ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि त्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली। त्यानंतर उबाटा गटसुदेत किंवा अनेक राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। शरद पवार हे राजकीय जी काही त्यांची शैली आहे ती दरवेळी वेगळी बघायला मिळते। मात्र 2014 पासून त्यांची राजकीय शैली किंवा राजकीय त्यांचा वावर कसा राहिला आणि तो कसा बदलत गेला हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत प्रशांत दीक्षित सर आहेत, जे राजकीय विश्लेषक आहेत। शरद पवारांची भूमिका, त्यांची राजकीय शैली हे दरवेळी बदलत जाताना आपल्याला बघायला मिळते। 2014 पासूनचं त्यांचं राजकीय साधारण वावर कसा होता? शरद पवार हे एक कसलेले राजकारणी आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही। त्यांचं नेहमीचं राजकारण हे ज्याला आपण प्रॅग्मॅटिक म्हणू शकतो अशा पद्धतीचं असतं। आयडिओलॉजीपेक्षा सत्तेच्या जवळ राहायचं किंवा सत्तेमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात शक्य होईल किंवा सत्ता ताब्यात घेता येईल अशा पद्धतीने स्थान मिळवायचं आणि मग आपल्या मतदारसंघात आपली जी पॉकेट्स आहेत, मतदारसंघ म्हणण्यापेक्षा पॉकेट्स आहेत वेगवेगळी, तिथे आपले शिलेदार उभे करून त्यांना सक्षम करायचं आणि त्यांची एक मोठी गडी बांधून किंवा त्यांची एक मोठी संघटना उभी करून, संघटना म्हणण्यापेक्षा संघ उभा करून त्यातून आपलं राजकारण चालवायचं। या पद्धतीने ते पूर्वीपासनं काम करतायत आणि त्यांनी जरी हिंदुत्वाचा कधी उघड हा केलेला स्वीकार केलेला नसला तरी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांना आवश्यक वाटलं सत्तेच्या राजकारणात तेव्हा ते हिंदुत्ववादी शक्तींच्या बरोबरही त्यांनी सहकार्य केलंय। जेव्हा जेव्हा शक्य झालं, आवश्यक होतं, तेव्हा तेव्हा सोनिया गांधी आणि या शक्तींबरोबरही केलंय। परिस्थितीनुसार आपले फासे टाकण्यात आणि परिस्थितीनुसार आपल्या चाली खेळण्यात ते अत्यंत जाणते किंवा हुशार राजकारणी आहेत आणि त्यामुळे आताच्या सगळ्या घटना या त्यानुसारच त्यांच्या आजपर्यंतच्या राजकारणाच्या सारख्याच चाललेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येतं। आता सत्कार करणं आणि त्यावर अनेक जण आता वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या मांडतात। या सत्काराकडे किंवा त्यांची स्तुती करणं याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की राजकारणात आपण बातमीच्या केंद्रस्थानी राहणं हे महत्वाचं असतं। म्हणजे घटना कुठल्याही घडत असतात तेव्हा कुठे ना कुठे आपला सहभाग, रंगमंचावर आपली एंट्री आहे किंवा रंगमंचावर आपण आहोत हे सांगणं आवश्यक असतं आणि ते शरद पवारांना फार चांगलं जमतं। त्यामुळे ते योग्य वेळी पत्र लिहितात, योग्य वेळी ती काहीतरी धोरणात्मक गोष्ट बोलतात किंवा एखाद्या योजनेबद्दल सूतोवाच करतात आणि कुठून तरी ते बरोबर बातमीच्या केंद्रस्थानी राहतात किंवा अशा भेटी घेतात। हे आजच नाही घडलेलं। म्हणजे जेव्हा पूर्वी त्या अचानक बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायला जायचे किंवा आणखी कोणाला भेटायला जायचे, तर हे एक उत्तम वेगळ्या पद्धतीचं थिएट्रिकल राजकारण त्यांना पहिल्यापासून जमतं आणि त्याबाबत आणि ते कसं किंवा एका लेव्हलचं करावं चांगल्या तऱ्हेने हेही त्यांना जमतं। त्यामुळे कालची त्यांची जी काही ती शिंदेंचा त्यांनी सत्कार केला त्यात काही आश्चर्य वाटण्याजोगं नाही। आता याच्याकडे पॉलिटिकल याने पाहिलं तर आत्ताच्या महाराष्ट्रात आपल्याला असं दिसतं निवडणुकीनंतरच्या सर्वात कम्फर्टेबल कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष क्रमांक 1 ला आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्यातच आपलं पूर्ण हित आहे हे अजितदादा ओळखतात, जी पुन्हा शरद पवारांचीच लेगसी आहे। शरद पवार ज्या पद्धतीने राजकारण करायचे तसंच ते करतात। त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर उत्तम जुळवून घेतलेलं आहे। त्यामुळे ते दोन गट आपल्याला कम्फर्टेबल दिसतात। म्हणजे एकनाथ शिंदे 100% काही प्रमाणात नाराज आहेत। त्यांच्या एकूण वागणुकीतनं आजही त्यांनी कुठल्या तरी बैठकीला ते गेले नाहीत आणि मलंगडावर गेले। मला वाटतं हे त्यांचं राजकारण किती काळ चालेल त्याच्याबद्दल आपण आत्ता सांगू शकत नाही, पण हे थोडंसं त्यांचं राजकारण हे केजरीवाल यांच्याप्रमाणे चाललंय। म्हणजे केंद्र सरकारशी झगडत बसले केजरीवाल आणि अपयशी ठरले, तर त्या पद्धतीने त्याच्यापासून थोडा शिंदे साहेबांनी धडा घेतला पाहिजे असं मला वाटतं। कारण आजही त्यांच्याकडे 57 आमदार आहेत आणि याचे शिवसेनेचे जर का आणखी 20 धरले किंवा दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे उमेदवार धरले तर शिवसेना पूर्वी होती तेवढीच आहे, फक्त ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे विभागली गेली आहे। तर आपला पक्ष अधिक सक्षम करणं याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं। शरद पवारांनी ही खेळी साधली। म्हणजे शरद पवारांना आत्ता महाविकास आघाडीत मी म्हटलं तसं की मी अजूनही ऍक्टिव्ह आहे हे दाखवायचं आहे। शिंदेना बरोबर घेणं आत्ता सोपं आहे। अजितदादांना काही ते बरोबर घेऊन सत्कार करू शकत नाहीत। देवेंद्र फडणवीस ऍक्सेप्ट करतील की नाही आपल्याला माहिती आहे, तशी गरजही नाही, कारण ते पूर्णपणे स्वतःच्या क्षमतेवर आत्ता आहेत।
अशा वेळे शिंदेना बरोबर घेऊन म्हणजे हे फार पुढचं विधान आहे, ते काही यातनं युती होईल वगैरे असं नाही, पण अस्वस्थता निर्माण करायची दुसरा हा एक त्यातला हेतू असू शकतो. शरद पवारांचे आत्ता त्यांच्यासमोर आव्हान मोठं असं आहे की त्यांच्या जवळ आत्ता दुसऱ्या फळीचे तगडे नेते नाहीत, कारण सगळे त्यांचे तगडे नेते अजितदादांबरोबर गेलेले आहेत. ज्यांनी त्यांचा पक्ष, मी मगाशी म्हटलं तसं ते शिलेदार होते, ते मोठे सरदार झाले आता, तर ते सगळे सरदार तिकडे गेलेले आहेत. तर अशा वेळे आता नव्याने सगळी टीम उभी करणं हे कठीण आहे. अशा वेळेस समजा आपल्याला शिंदेबरोबर जुळवून घेऊन काही करता येत असेल, हा खूप पुढचा विचार असू शकतो. मी काय कालच्या सत्काराने लगेच असं सुरू झालं असं म्हणत नाही. तर तसं म्हटलं तर म्हणजे दोघं जी अस्वस्थ गट आहेत या सगळ्या ह्याच्यात, त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही बातमीत राहण्यात त्यामुळे एक यश आलं. आणि नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरेंच्या मिरच्या झोंबल्याच, कारण त्यांनी खरं संयम दाखवून याबद्दल फार बोलायला नको होतं, पण ते शिवसेनेच्या रक्तात नसल्यामुळे त्यांची रिॲक्शन आली. आता याचा नक्कीच फायदा शिंदेना होतो का उद्धव ठाकरेंना होतो हे आपल्याला मुंबई महापालिकेच्या एक लक्षात घेतलं पाहिजे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच चाललंय. तर मुंबई महापालिकेत शरद पवारांचा काही फारसा मोठा ताकद नाही ना अजितदादांची. तिथे होणार आहे ते भाजप, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, आणि आता राज ठाकरे हा नवीन फॅक्टर आलाय. त्यामुळे तिकडे देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना त्यांना काय म्हणतात जवळ घ्यायचा प्रयत्न करतायत का जोखतायत त्यांना, त्यांच्या चाली काय आहेत, आणि इकडे शरद पवार एकनाथ शिंदेच्या बघतायत. अशा रीतीने हे राजकारण मुंबई महापालिकेसाठी चालू आहे असं वाटतं मला. आता तुम्हीच म्हणलं की उद्धव ठाकरेंचं राजकारण वेगळं दिसतं आणि एकनाथ शिंदेचं राजकारण वेगळं दिसतं, आणि अनेक घटनांमधून ते वेगळं दिसून आलंय, ते जाणवतंय महाराष्ट्राला. या दोघांच्या राजकारणात काय नेमका फरक जाणवतो तुम्हाला? एकनाथ शिंदेनी नाही म्हटलं तरी महाविकास आघाडीच्या यशामध्ये एकनाथ शिंदेचा वाटा आहे हे अमान्य करता येत नाही. कारण या आघाडीला जी मतं मिळाली त्याचं जे बारकाईने विश्लेषण सीएसडीएस सारख्या संस्थांनी नंतर केलं, त्यातनं दिसतं की तळागाळातील लोक मोठ्या प्रमाणात जे मतदार बाहेर पडले ते एकनाथ शिंदेमुळे पडले. लाडकी बहीण हा त्यातला एक फॅक्टर होताच. त्याच्यानंतर जे उच्चभ्रू मधल्या वर्गातले होते ते अजितदादांमुळे आले, आणि हिंदुत्व आणि या सगळ्यामुळे हे देवेंद्र फडणवीसांमुळे आले. त्याची म्हणजे हे उत्कृष्ट एक समीकरण जमलं. आता त्याच्यात जे एकनाथ शिंदेच्या वाट्याला आलेलं होतं, ज्यामुळे महाविकास आघाडीला एवढ्या त्यांच्या 57 जागा मिळाल्या, त्यावर अधिक कॉन्सन्ट्रेट त्यांनी करायला हवं, आणि ते करायला लागले होते. त्यातलं एक फरक सांगायचा तर शाखेशी संपर्क ठेवून शाखांना वाढवणं हा जो शिवसेनेचा पहिल्यापासूनचा एक कामाची पद्धत होती. त्यांचं शाखा हे फार ताकदीचं कुळ, जसं इकडे बीजेपीमध्ये जे बूथवर ते लक्ष देतात, तसं शिवसेना शाखेवर लक्ष द्यायची. त्या शाखेकडे उद्धव ठाकरेंच्या काळात दुर्लक्ष झालं होतं. त्या शाखा प्रमुखांना किंवा शाखा बळकट करण्याला एकनाथ शिंदेनी खूप गेल्या 2.5 वर्षात खूप त्याच्यावर भर दिला, आणि त्याची त्यांना रिझल्टही मिळाले. उद्धव ठाकरेंचं राजकारण हे बरंचसं गेल्या काही काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंगाने जाणारं किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारं झालं, आणि त्याच्यात त्यांना कळलं नाही की हा शाखेचा बेस आपल्याकडनं हळूहळू जातोय. जे विधानसभेत त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मतदारांचं प्रोफाईल पाहिलं तर ते जवळपास काँग्रेससारखं झालंय, म्हणजे मुस्लिम, दलित आणि काही शिवसैनिक. आता प्रश्न असा आहे की त्यांना हे प्रोफाईल घेऊन महापालिका निवडणूक लढवता येईल का शाखा बळकट करून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोठे होतील, हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पक्षाकडे जे म्हणजे मुंबईचा मराठी मतदार घेतला तर त्यातल्या त्या मतदार जितक्या गटांमध्ये विभागला जाईल ते भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. म्हणून ते राज ठाकरेंना पण जवळ करतायत. शिंदेबरोबर आता ते कशी खेळी करतात किंवा काय करतात ते पुढच्या काळात कळेल. पण आत्ता तरी भारतीय जनता पक्षाचं हे असं दिसतं की तुम्हाला आम्ही तुमचा अपमान करणार नाही, पण तुम्ही अवास्तव काय मागण्या करणार तर त्याही आम्ही मान्य करणार नाही. आमच्या चालीनेच तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल, जसे अजितदादा येत आहेत. आता पुरस्कार सोहळ्याच्याकडे जर आपण आलो तर पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांची शैली वेगळी दिसली, एकनाथ शिंदेची शैली किंवा तिथे उपस्थित असलेल्या अनेक नेते मंडळांची शैली. एका दगडात कोणी किती पक्षी मारले असं काही सांगू शकतो आपण?
नाही, प्रत्येकाने या संधीचा फायदा घेतला. त्याच्यात निश्चितच शरद पवार अशा सोहळ्यांमध्ये काय बोलायचं, कसं बोलायचं, समोरचा ऑडियन्स बघून जे शिंदेच म्हणाले तसं काय शाब्दिक गुगली टाकायच्या, हे शरद पवारांनी इतकं कोणीच जाणत नाही. आता देवेंद्र फडणवीस तसेच तयार होत आहेत, किंवा आपण केंद्रात म्हटलं तर नरेंद्र मोदी हे त्या पद्धतीचे आहे. बाकीचे सगळे राजकारणी तसे रोखठोक बोलणार आहेत. म्हणजे अमित शहा वगैरेंची शैली एकदम वेगळी आहे. एकनाथ शिंदे हळूहळू ती शैली विकसित करतायत, की जसं त्याने म्हटलं आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी की मी जिथे आपत्ती तिथे शिंदे असतो, व्यवस्थापन समितीत कशाला, या पद्धतीचे त्यांचे जे एक वन लाईनर घेतात ते इंटरेस्टिंग असतात. किंवा आत्ताही शरद पवारांना ते म्हणाले डेडिकेटेड कॉमन मॅन वगैरे, तर हे जे कोण त्यांना ब्रीफिंग करताय हे चांगलं आहे. पण फक्त वन लाईनर देऊन पक्ष वाढत नाही, पुन्हा ते शाखेवर जाऊन तिथनं तो वाढवण्यासाठी, आणि आता सरकारमध्ये असताना सत्तेत राहून ते वाढवण्याची जी संधी आहे ती त्यांनी खरी साधायला पाहिजे. पण कमिंग बॅक टू कालच्या सोहळ्यामध्ये, तर प्रत्येकाने मी म्हटलं तसं बातमीत राहणं किंवा लक्ष वेधून घेणं हा जो हेतू होता तो म्हणजे साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी साधला, आणि त्यांनी शरद पवारांनी त्याचा योग्य तो उपयोग करून घेतला, की त्यांनी साताऱ्याचं सगळं महत्त्व सांगितलं. पण अशा पद्धतीचं शिंदेबद्दल वक्तव्य ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी केलं नव्हतं. म्हणजे त्यांना तेव्हा लक्षात आलं नव्हतं की साताऱ्याचा मुख्यमंत्री आहे. तर कुठेतरी त्यांनी ते लक्षात आणून दिलं की तुम्ही मुख्यमंत्री साताऱ्याचे होतात, म्हणजे अजून तुम्हाला साताऱ्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही ओळखतो, त्यामुळे तुमची जागा आहे तिथे, हे त्यांच्या मनात घालून देण्यात ते कदाचित यशस्वी झाले असतील. कारण मी तरी 2.5 वर्षात शरद पवारांनी कधी सातारमधले मुख्यमंत्री म्हणून शिंदेचं कौतुक केलेलं आहे असं मला तरी काही दिसलेलं नाही. त्यामुळे तो एक त्यांनी त्यांचा, तुम्ही म्हटलं तसं ती त्यांची हुशारी आहे, ते फार सफाईने त्या गोष्टी करतात, आणि हे राजकारणातलं एक डावपेच असतो. पण शिंदेनेही फार कौतुक म्हणजे त्या वाहवत न जाता त्याला व्यवस्थित उत्तर दिलं आहे. कालची आणखी एक वेगळी गोष्ट बघाल तर त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी त्यांना जे अभिनंदन करण्यात आलं त्याच्यात त्यांनी, माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे कदाचित मी चुकत असेल करेक्ट करा, पण अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना फक्त आभार अशा पद्धतीचं ट्विट केलं आहे. पण नरेंद्र मोदींना मात्र मोठं उत्तर दिलं आहे की तुम्ही कसे हे आदरणीय नरेंद्र मोदी वगैरे. सो स्टील ते दाखवत आहेत की माझा डायरेक्ट ॲक्सेस हेड ऑफिसशी आहे, तिथे मला काहीतरी किंमत आहे, त्यामुळे ते लक्षात घेऊन तुम्ही माझ्याशी वागा असं त्यांना सांगतायत. पण जसं म्हणजे नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे इतक्या वेगळ्या पद्धतीचे नेते आहेत की ते जसा मेसेज एकनाथ शिंदेना देत असतील तसा त्यांनी काहीतरी मेसेज निश्चित देवेंद्र फडणवीसांना दिलेला असेल. त्यामुळे या सगळ्यातनं आता महाराष्ट्राला एक बाजूला असं दिसतं आपल्याला की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे पूर्णपणे सध्या त्यांनी डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित केलं आहे. वेगळे प्रकल्प किंवा येणारं बजेट, आता बैठका, या सगळ्याचा त्यांनी जोर लावलेला आहे. आणि ही मंडळी मात्र राजकारणात आहेत कारण ती चाचपडत आहेत खरं म्हणाल तर, की नेमक्या आपल्याला चाली काय टाकायच्या हे लक्षात येत नाहीये. त्यामुळे मी म्हटलं तसं शरद पवारांना सेकंड जनरेशन म्हणजे दुसरी फळी जी नेत्यांची त्याची ती कमजोर कडी आहे त्यांची. एकनाथ शिंदेना अजून लक्षातच येत नाहीये की आपण सत्तेत राहून पूर्वीसारखं काम कसं करू शकू उपमुख्यमंत्री म्हणून. तो त्यांच्या समोरचा एक प्रश्न आहे. आणि फक्त कम्फर्टेबल आहे ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, आणि काँग्रेस तर कुठेच नाही आहे सध्या दुर्दैवाने. धन्यवाद सर. म्हणजे शरद पवारांची राजकीय शैली महाराष्ट्रानं बघितली आणि पुन्हा एकदा सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न शरद पवारांचा असू शकतो असं मत सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.